कन्या राशी ऑगस्ट 2025 मध्ये प्रवेश करत असताना या महिन्यात शांत आणि काळजीपूर्वक विचार करण्याची भावना तुमच्या कृतींना मार्गदर्शन करेल। या काळात तुम्हाला तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक संधीचे बारकाईने मूल्यांकन करावे लागेल, मग ती आशादायक वाटत असो किंवा नसो। तुमच्या कामाच्या जीवनाचा विचार केला तर तारे एक गुंतागुंतीची परिस्थिती सुचवतात। कन्या राशी, जेव्हा तुम्ही इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा हा काळ असाधारणपणे अनुकूल असू शकतो। मूलतः या काळात चांगला समर्पण धोरण स्वीकारणे अविश्वसनीयपणे फायदेशीर ठरू शकते। परोपकाराची शक्ती कधीही कमी लेखू नका। विश्व तुमच्या निस्वार्थ कर्मांची अनेक पटीने परतफेड करण्यास सज्ज आहे। ऑगस्ट 2025 हा एक अद्वितीय, सुसंवादी, तरीही काहीसा अपारंपरिक काळ म्हणूनही ओळखला जाऊ शकतो। उदाहरणार्थ, कन्या राशी तुमचे प्रेमसंबंध विचारशील चिंतन आणि मोजमाप केलेला निर्णय घेण्यास एक सुपीक जमीन देतात। तुम्ही अविवाहित असाल किंवा वचनबद्ध नातेसंबंधात असाल तर हा महिना प्रेमाबद्दलच्या प्रलंबित प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्पष्टता प्रदान करतो। अविवाहित कन्या राशीच्या लोकांमध्ये कायमस्वरूपी संबंध शोधण्याची क्षमता असते। जे सक्रियपणे प्रेम शोधत नव्हते त्यांना देखील त्यांच्या भावनिक शोधांचा खोलीने आनंदाने आश्चर्य वाटू शकते। तर दुसरीकडे विवाहित कन्या राशीच्या लोकांना हा काळ त्यांचे विद्यमान बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांची परस्पर समज वाढवण्यासाठी अनुकूल वाटेल। कन्या राशी, ऑगस्टमध्ये तारे तुमच्या बाजूने खेळतील हे लक्षात येण्यासाठी फक्त काही सेकंद लागतील। शुक्र, मंगळ आणि गुरु यांच्या नियंत्रणाखाली कन्या राशीचा सूक्ष्म संयोग स्पष्टपणे एक उत्तम संतुलन दर्शवितो, ज्यामुळे येत्या काही दिवसात तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पूर्णपणे सहभागी होता येईल आणि अनेक यशांचा लाभ घेता येईल। कन्या राशी, घरी आणि कामाच्या ठिकाणी लवकरच एक सकारात्मक सरपील उदय असेल। तुमच्या कन्या राशीच्या उत्साहामुळे कोणालाही त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला विनवणी करावी लागणार नाही आणि जरी तुमचे व्यावसायिक जीवन वगळले गेले नसले तरी तुमचे भावनिक कल्याण तुमच्यासाठी उच्च प्राधान्य असेल। तुमच्या आकाशातील ग्रह पाहता तुम्ही सध्या नातेसंबंधात असाल किंवा प्रेमाच्या शोधात असाल तरीही गोष्टी आशादायक आहेत। थोडीशी नवीनता कधीही कोणालाही दुखावत नाही का? कन्या राशी, ऑगस्ट महिन्याचे पहिले 2 आठवडे कोमलतेने भरलेले असणार आहेत। सर्व काही परिपूर्ण होणार नाही, परंतु ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यात तुमची परिस्थिती तुम्हाला समाधानाची खोल भावना देईल। ही शांतता तुमच्या सूक्ष्म आकाशात शुक्र ग्रहाच्या प्रवेशाद्वारे सहजपणे स्पष्ट केली जाऊ शकते, जी तुम्हाला कालांतराने विणलेल्या प्रेम आणि मैत्रीच्या बंधनाच्या गुणवत्तेची जाणीव होण्यास मदत करेल। अनेक कन्या राशीच्या लोकांप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करायचा असेल तर तुम्हाला विश्वासू लोकांनी वेढलेले वाटले पाहिजे। परिस्थिती पाहता सर्वोत्तम जगात सर्व काही सर्वोत्तम असल्याचे दिसून येते। जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांसोबत असता तेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला, मजा आणि सतत पाठिंबा यांचा आनंद घेऊ शकता। त्यांची सतत उपस्थिती तुम्हाला स्वतःचे सर्वोत्तम देण्यास आणि तुम्हाला खरोखर हवे असलेले मिळवण्यासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करते। तुमचे संबंध चांगले असल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला संधींचा शोध घेण्यासाठी जुन्या मार्गावरून जाण्याची भीती वाटणार नाही। तुमच्या मनात तुम्हाला जाणीव आहे की तुम्ही कधीही पुन्हा या क्षेत्रात येऊ शकता। तुम्ही जे शोध लावाल ते तुम्हाला तुमच्या परिस्थितीकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतील आणि तुमचे दृष्टिकोन व्यापक करतील। तुमच्या खऱ्या गरजांनुसार विकास करण्यासाठी मोकळे मन असणे चांगले। 8 ऑगस्ट रोजी येणारी पौर्णिमा, या ऑगस्टच्या पौर्णिमेचा चंद्र तुम्हाला तुमच्या खऱ्या गरजा, इच्छा आणि आकांक्षा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुमच्या आतील जगाचा शोध घेण्यास स्पष्टपणे प्रोत्साहित करतो। जर आपल्या कल्याणासाठी हालचाल आवश्यक असेल तर स्पष्ट दृष्टी देखील आवश्यक आहे। तुमच्या अवचेतन मनाची तपासणी करून तुम्हाला प्रेरणाचे नवीन स्रोत लवकरच सापडतील, जे तुम्हाला कोणत्या मार्गावर जायचे आहे याबद्दल अधिक अचूक राहण्यास मदत करतील। यामुळे तुमच्यासाठी पुढील मार्गावर जाणे सोपे होईल। ऑगस्टच्या दुसऱ्या भागात तुम्हाला वाटणारी सुरक्षिततेची भावना तुमच्या वैयक्तिक प्रकल्पांना अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे नेण्यास मदत करेल। घरी आणि कामाच्या ठिकाणी एक नवीन उत्साह तुमच्यावर प्रभाव पाडेल आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही काहीही साध्य करू शकता।
ही प्रेरणा आणि सद्भावना अर्थातच तुमच्या भावनिक विकासात योगदान देईल, परंतु तुमच्या व्यावसायिक जीवनाच्या विकासातही योगदान देईल। खरं तर या मंगळाच्या प्रभावाखाली तुमचे गुण प्रभावशाली लोकांना लवकर लक्षात येऊ शकतात। जर तुम्हाला एखादी मनोरंजक संधी मिळाली तर तुम्ही ती घेण्यास कचरणार नाही। शेवटी माणसाचे नशीब हे बदलाने भरलेले असते आणि हे तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही तितकेच लागू होते। कन्या राशीतील सूक्ष्म आकाशात गुरुचे प्रवेश तुमच्या नवीन चैतन्याची साक्ष देतात आणि लवकरच यश मिळू शकते याची घोषणा करतात। अशा अनुकूल परिस्थितीत तुमची प्रेरणा लवकरच विक्रमी पातळी गाठेल हे आश्चर्यकारक नाही। तुम्हाला ही अद्भुत ऊर्जा वापरण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही जे साध्य करू इच्छिता ते चूक न करता साध्य करू शकाल। तुमचे भविष्य रोमांचक दिसते, त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या। कन्या राशी, ऑगस्ट महिना तुम्हाला उत्सुकता आणि शोधाची तहान देईल, जी तुमच्या भविष्याचा शांतपणे विचार करण्यासाठी आवश्यक आहे। हे सर्वज्ञात आहे की वैयक्तिक वाढीसाठी अति कडक दिनचर्येपेक्षा जास्त हानिकारक काहीही नाही। येणाऱ्या काळात तुम्ही नवीन कल्पनांनी सर्वात जास्त उत्साहित व्हाल, ते तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील। कन्या राशी, या महिन्यातील तुम्हाला काही खास महत्त्वाचे दिवस असतील। त्यातील पहिला दिवस आहे हा 7 ऑगस्ट। 7 ऑगस्ट रोजी प्रेमात असलेल्या कन्या राशीच्या लोकांसाठी सूक्ष्म वातावरण सौम्य आणि आच्छादित आहे। जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुम्ही एक हुशार मुलासारखे वागाल, त्यामुळे तुम्ही चुका केल्या तरीही तुम्हाला क्षमा केली जाईल। गुरुवारी तुमचा जोडीदार तुम्हाला रागावू शकत नाही किंवा दोष देऊ शकत नाही, कारण शुक्राचा प्रभाव तुम्हाला अप्रतिरोधक बनवतो। जर तुम्ही अविवाहित असाल तर चंद्र तुम्हाला मुळे रुजवण्यास आणि जीवनात तुमचे स्थान शोधण्यास मदत करेल। कन्या राशी, ऑगस्ट 2025 हा महिना वैयक्तिक विकास केंद्रस्थानी असल्याने आत्मनिरीक्षणाच्या संधी देतो। तुमच्या आध्यात्मिक क्षेत्रात 1 तारखेला ध्यान आणि स्पष्टतेच्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा। तुमच्या राशीतील मंगळ वैयक्तिक प्रकल्प आणि तंदुरुस्तीसाठी ऊर्जा भरतो, याचा सक्रियपणे वापर करा। महिन्याच्या मध्यात शुक्र प्रतिगामी लपलेल्या भीती किंवा अवचेतन संबंधांचे पुनर्मूल्यांकन दर्शवितो, भावनिक उपचारांना आलिंगन देतो। व्यावसायिक क्षेत्रे मंद तपशिलांकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करतात आणि अतिरेकी ताण टाळतात। तुमच्या सेवा क्षेत्रात 19 तारखेला कामजीवन संतुलनाशी संबंधित संकल्प प्रस्तावित करतो। सुधारणेसाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारा। आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। संभाव्य ताणतणावात विश्रांती आणि पोषणाला प्राधान्य दिले जाते। महिन्याच्या अखेरीस अंतर्दृष्टी वैयक्तिक आकांक्षांची विस्तारित जाणीव वाढवते। हेतू पुन्हा जुळवण्यासाठी या चिंतनशील कालावधीचा वापर करा। सामाजिकदृष्ट्या नवीन मैत्री अर्थपूर्ण देवाणघेवीने फुलतात। अनिश्चितते म्हणून मार्ग काढण्यासाठी विवेकबुद्धीवर अवलंबून राहून आंतरिक ज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी एकांततेची शक्ती स्वीकारा। ऑगस्ट जसजसा उलगडत जाईल तसतसे संतुलन राखा। पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग प्रकाशित करण्यासाठी अंतर्गत मार्गदर्शनावर विश्वास ठेवा। एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा महिना शुभ ठरणार आहे।